कोरोना काळामध्ये दादांनी किट दिल्यामुळे कसं आशा वर्कर लोकांना म्हणजे पेशंट पर्यंत जायला म्हणजे भीती वाटायची नाही। तर आपल्या गावामध्ये प्रगतीपथावर जलजीवन ही स्कीम चालू आहे आणि दादांनी आपल्याला भरघोस निधी म्हणजे 12.5 कोटीची योजना सँक्शन केली। या शाळेचं जे रूप होतं जुन्या काळातलं रूप होतं, अगदी साधे कौलाचे वर्ग होते, परंतु आज जर पाहिलं तर दादांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी 3 सिमेंट कॉन्क्रीटच्या स्लॅबच्या खोल्या झालेल्या आहेत। शिवाजी दादांच्या माध्यमातून आम्हाला आता नवीन जो शेड बांधून दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आता कुठलाही कार्यक्रम घेऊ शकतो। संगणकाचं शिक्षण गरजेचं आहे, त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा विचार न करता दादांनी या शाळेसाठी 5 लाख रुपये संगणकासाठी दिले। दादांनी गावाला ह्या घाट बांधून दिलेला आहे। सर्वांनी मागणी करून दादांनी जवळजवळ 5 ते 8 कोटी रुपये निव्वळ रस्त्यांसाठी हे केलेले आहे। त्याचबरोबर स्मशानभूमी, आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सभागृह, तरुणांसाठी व्यायामशाळा म्हणजे जवळपास 25 कोटीहूनही अधिकचा निधी शिवाजी दादांच्या माध्यमामधून आम्हाला या पिंपळगाव कटके सारख्या छोट्या गावाला मिळाला। जर प्रयत्न केले नसते तर हे शक्य झालं नसतं। एवढं या गावाला भरभरून दिलेलं आहे, ते गाव कवाच दादाला विसरू शकत नाही। दादा खासदार नसताना सुद्धा त्यांनी त्या पट्टीत मदत केलेली आहे लोकांना। या वेळेला दादा विक्रमी मताने निवडून येऊन संसदेमध्ये अगदी प्रभावीपणे काम करतील। 101% शिरूरमध्ये निवडूनच येणार, मी येणार।